Hello, good evening, friends. Welcome to Unit 2 of our VEC course, India and Evolution of Digital System. A very important topic we are learning. Topic 3 शिकतोय आपण इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन, email, blogs, social media, part 2. So let's see some of the other types of electronic communication. मागच्या एपिसोडमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन पाहिले आणि काही टाईप्स पाहिले इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनचे, जसं ईमेल आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे, हे आपण पाहिलं. टेक्स्ट मेसेजिंग आहे, त्याचा देखील आपण अभ्यास केला. आता आपण काही अजून टाईप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन पाहू. त्यातलं एक इंटरेस्टिंग आहे सोशल मीडिया. ज्या सोशल मीडियाचा प्रभाव हा जगामध्ये फार मोठ्या प्रमाणात जाणवतो. इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन विच एनेबल्स पीपल टू कनेक्ट अक्रॉस द ग्लोब. सबंध पृथ्वी तलावर राहणाऱ्या सगळ्या लोकांना किंवा कुणालाही एकमेकाशी, कुठल्याही देशात असो, कुठल्याही खंडामध्ये असो, कुठेही राहणार असो, त्याला कनेक्ट करण्याची पॉवर या सोशल मीडियामध्ये आहे. आणि हे कनेक्शन इलेक्ट्रॉनिकली केलं जातं आणि म्हणून इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनच्या टाईपमध्ये सोशल मीडिया इज अन इम्पॉर्टंट अँड इंटिग्रल पार्ट. दे कनेक्ट व्हाया पोस्ट, कमेंट्स, लाईक अँड शेअर्स. आपल्या जीवनासंबंधीच्या अनेक गोष्टी आपण सोशल मीडियावर शेअर करतो. म्हणजे आतापर्यंत आपल्या एकमेकांसोबत असणाऱ्या कनेक्शनमध्ये किंवा एकमेकांसोबत असणाऱ्या कम्युनिकेशनमध्ये जोवर आपण त्या गोष्टी सांगत नाही, जोवर आपण 1 to 1 कम्युनिकेट करत नाही, तोपर्यंत त्या कळत नव्हत्या. पण आता मात्र एक गोष्ट ही जर पसरायची असेल तर ती जगभर एका सेकंदात पसरते. जसं अगदी लेटेस्ट उदाहरण द्यायचं झालं तर सुनीता विलियम्स ही ॲस्ट्रॉनॉट 8 दिवसासाठी अंतराळामध्ये गेली, तिथल्या लॅबमध्ये काम करण्यासाठी. पण दुर्दैवानं 9 महिने तिला तिथे अडकावं लागलं. त्यानंतर स्पेसएक्सचं अंतराळ यान गेलं आणि तिला वापस आणलं परत. तिला परत आणल्यानंतर ती कशा पद्धतीनं आली, कशा पद्धतीनं ते समुद्रामध्ये शटल लँड झालं, त्यानंतर तिला बाहेर कसं काढण्यात आलं, तिला ते चेअरवर ठेवून मग कसं ट्रान्सपोर्ट करण्यात आलं, हे सगळ्या गोष्टी सबंध जगाला केवळ काही सेकंदामध्ये कळल्या. संपूर्ण जगाला. अमेरिकेची ॲस्ट्रॉनॉट आहे, पण सगळ्या जगातल्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये एक कुतूहल होतं. सगळ्या जगातल्या लोकांच्या मनामध्ये ते सेफली ॲस्ट्रॉनॉट्स परत आले पाहिजे याच्या संबंधीची एक जाणीव होती. ती कशाने तयार झाली? ती सोशल मीडियामुळे तयार झाली. कारण वी गेट इन्फॉर्म्ड, वी आर कनेक्टेड विथ पोस्ट, कमेंट्स, लाईक, शेअर्स. सो वी कमेंट ऑन द पोस्ट विच आर posted, then we like the post, we share the post. If we like the post, then we share it also. So by this way it is in a multitude. मल्टिट्यूडचा जो फॉर्मॅट असतो ना, म्हणजे 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 2 8, 8 गुणिले 2 16 इथपर्यंत ठीक राहतं. पण 16 गुणिले 2 32, 32 गुणिले 2 64 असं ते वाढत जातं. त्या प्रमाणात असतं ते. त्यामुळे ज्या पद्धतीने या पोस्ट कमेंट केल्या जातात, त्या शेअर केल्या जातात, तेवढ्या जास्त त्या वाढत जातात. आणि म्हणून सोशल मीडिया प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन कम्युनिकेटिंग व्हेरियस थिंग्स टू व्हेरियस पीपल. म्हणजे कोणी गावाला गेलं असेल, कोणी परगावला गेलं असेल, कोणाचा ॲक्सिडेंट झाला असेल, कोणाचं दुःखद निधन झालं असेल, कोणाचा पोरगा मेरिटमध्ये आला असेल, या सगळ्या गोष्टी या सोशल मीडियावर आपल्याला एकमेकांसाठी अवेलेबल असतात. आणि म्हणून तो एक अतिशय स्ट्रॉंग मीडियम ऑफ इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन आहे. कोणते कोणते सोशल मीडिया आहेत तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ते सगळे वापरता. फेसबुक आहे, ट्विटर ज्याचं नाव आता एक्स आहे, लिंक्डइन आहे, इंस्टाग्राम आहे, स्नॅपचॅट आहे, हे सगळं तुम्ही वापरता. हे सगळ्याचा हेतू काय आहे? व्हॉट इज द बेसिक पर्पज ऑफ इट? टू कम्युनिकेट. कुठल्याही गोष्टीवर मग एक्सवर कमेंट झाली म्हणून पेपरला येतं की कुठल्या तरी अभिनेत्याने, अमिताभ बच्चन असेल, त्यांनी एक्सवर काहीतरी, एक्स हँडल जे आहे त्याच्यावर काहीतरी लिहिलं. प्राईम मिनिस्टरनी कुठल्या तरी इश्यूबद्दल एक्सवर लिहिलं. ओके, अशा पद्धतीने एक्स किंवा लिंक्डइन किंवा फेसबुक किंवा इंस्टाग्राम हे सगळे पॉप्युलर टूल्स आहेत की ज्या पॉप्युलर टूल्सच्या माध्यमातून हम हमारी बात कहते हैं. हमारे मन में जो है वो कहने का हमें मौका मिलता है, वरना कहाँ मौका मिलता है. लेकिन आज हर किसी को अपने मन में जो बात है वो कहने का मौका है.
अपने जीवन में जो अलग अलग बातें हो रही हैं, जो नई नई चीज़ें बदलाव आ रहे हैं, उसके बारे में बात करने का मौका हमें मिलता है। और हमें टोकने वाला कोई नहीं, हमें रोकने वाला कोई नहीं, हम सीधा सीधा अपनी बात रख सकते हैं। तो इसलिए ये बहुत पॉपुलर हो जाता है और इसलिए इसका प्रभाव हमारे समाज में भी बहुत ज़्यादा है। बहुत ज़्यादा लोग सोशल मीडिया के साथ में रहते हैं। यूज़र्स क्रिएट प्रोफाइल दैट अदर्स फॉलो। प्रोफाइल तैयार करते हैं हम लोग, आपको मालूम है। सम पोस्ट आर फॉर पब्लिक, सम आर प्राइवेट। कुछ पोस्ट ऐसी होती है जो पब्लिक के लिए होती है, सबके लिए अवेलेबल होती है। कुछ पोस्ट ऐसी होती है जो सिलेक्टेड ग्रुप के लिए भी आप दे सकते हैं, और वैसे सेटिंग्स उस एप्लीकेशन में रहते हैं। तो सोशल मीडिया ये एक इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन का बहुत बड़ा माध्यम अभी बन चुका है, बहुत बड़ा माध्यम, और इसका प्रभाव हमारे मन के ऊपर बहुत ज़्यादा है। हम प्रभावित होते हैं सोशल मीडिया की पोस्ट से। तो ये हमारे ज़िंदगी का भी एक अहम हिस्सा सोशल मीडिया कहलाता है। टाइप्स ऑफ कम्युनिकेशन में, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन में हमने सोशल मीडिया देखा। उसके बाद में और एक बहुत इंटरेस्टिंग टाइप ऑफ कम्युनिकेशन है ब्लॉगिंग। क्या होता है ब्लॉग? एन ऑनलाइन जर्नल और इंफॉर्मेशनल वेबसाइट रन बाय एन इंडिविजुअल, ग्रुप or corporation that offers regularly updated content, that is blog post about a topic। कोई एक इंडिविजुअल या एक ग्रुप या कोई एक कॉरपोरेशन, एक कंपनी, एक वेबसाइट या एक ऑनलाइन जर्नल ओन करते हैं। ब्लॉगिंग के लिए सेपरेट ब्लॉग भी होता है, उसकी भी वेबसाइट होती है, या फिर रेगुलर वेबसाइट जो होती है उसके ऊपर भी ब्लॉगिंग किया जाता है। क्या होता है ब्लॉग? ब्लॉग ये होता है कि किसी एक इंडिविजुअल के द्वारा या फिर किसी ग्रुप के द्वारा या फिर किसी कॉरपोरेशन के द्वारा या कंपनी के द्वारा रेगुलरली किसी एक विषय को लेकर अपडेटेड कंटेंट अगर दिया जाता है तो उसे ब्लॉगिंग कहते हैं, उसे ब्लॉग लिखना कहते हैं। तो ऐसे कितने सारे ब्लॉगर्स हैं अभी अवेलेबल। ब्लॉगिंग ये एक प्रोफेशन भी है। कई सारे लोग इसको प्रोफेशन के तौर पर लेते हैं और वो प्रोफेशन उन्होंने अपना बनाया हुआ है, अच्छा ब्लॉगिंग करना। दे राइट ब्लॉग्स, दैट मीन्स दे राइट सम ऑनलाइन जर्नल, दे राइट समथिंग अबाउट अ टॉपिक and then they publish it for public. So it is published, they are the thoughts which are written and published online. So that is called blog post. एक सेपरेट तरीका है अपने विचार सामने रखने का। समटाइम्स दे आर इन द फॉर्म ऑफ सेल्फ पब्लिश्ड ऑनलाइन जर्नल्स एंड कोलैबोरेटिव वेब बेस्ड डिस्कशन फोरम्स। कभी कभी ब्लॉगिंग ये इंडिविजुअल होता है, इंडिविजुअली सेल्फ पब्लिश किया जा सकता है ऑनलाइन जर्नल के हिसाब से। ऑनलाइन जर्नल सारखं ते पब्लिश करता येतं कुठला तरी एक विचार, मग वुमन एम्पॉवरमेंट असेल, कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन असतील, असे कित्येक सारे विषय आहेत की ज्या विषयासंबंधी ब्लॉग लिहिला जातो। अनेक रायटर्स हा ब्लॉग लिहितात आणि लोक त्यांना फॉलो करतात। किंवा समटाइम्स इट इज यूज्ड ॲज अ कोलॅबरेटिव्ह वेब बेस्ड डिस्कशन फोरम। कधी कधी ब्लॉग हा डिस्कशन फोरम म्हणून देखील वापरला जातो की ज्याच्यावर एका विषयासंबंधी अनेक लोक आपलं मत व्यक्त करतात, अनेक लोक त्या डिस्कशन फोरममध्ये जॉईन करतात। एक स्पेसिफिक टाईम ठरलेला असतो, त्या टाईमवर ते सगळे जॉईन करतात आणि त्याचा तो कंटेंट तयार होतो, प्रत्येकाचं मत त्याच्यामध्ये घेतलं जातं अँड इट इज कॉल्ड ॲज अ डिस्कशन फोरम। सो ब्लॉगिंग इज यूज फॉर दॅट पर्पज ऑल्सो, व्हेरी पॉप्युलर एस्पेशली अमंग स्कॉलर्स। स्कॉलर्स जे असतात किंवा विचारवंत असतात त्या लोकांमध्ये ब्लॉगिंग हे अतिशय पॉप्युलर आहे आणि हा देखील एक महत्त्वाचा इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनचा टाईप आहे। इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन टाईप्समधला शेवटचा टाईप आपण आता पाहू, दॅट इज कॉल्ड पॉडकास्ट। नाउ दिस ऑल्सो यू मस्ट बी नोईंग, तुम्हाला हे माहिती आहे, फक्त मी तुम्हाला इन्फॉर्मेशन याच्यासाठी देतो आहे की तुम्हाला जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे। पॉडकास्ट तुम्हाला माहिती असेल, तुम्ही ऐकत असाल पॉडकास्ट, ओके। व्हॉट इज पॉडकास्ट? अ पॉडकास्ट इज अ सिरीज ऑफ ऑडिओ फाईल। पॉडकास्ट हे ऑडिओ असतं, व्हिडिओ नसतो। मी जे लेक्चर देतो आहे ते व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये आहे, तुम्हाला मी दिसतो आहे। इट इज अ व्हिडिओ फॉर्मॅट ऑफ कम्युनिकेटिंग ऑर कन्व्हेइंग द थिंग, ज्याला ऑनलाईन लर्निंग किंवा ऑनलाईन क्लास असं आपण म्हणू। पण पॉडकास्ट इज अ सिरीज ऑफ ऑडिओ फाईल्स that are available for download or streaming over internet.
इंटरनेटहून डाउनलोड करता येतं आपल्याला, किंवा स्ट्रीमिंग करता येतं, त्याचं डाउनलोडेबल फाईल नसेल तर स्ट्रीमिंग करता येतं, पण ती एक्सक्लुझिव्हली ऑडिओ फाईल असते. एका विषयावर बोलतो, जो कोणी बोलणार आहे तो बोलत असतो. मग पॉडकास्टर्स खूप मोठे मोठे असतात आणि अतिशय पॉप्युलर असतात. आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांची मुलाखत नुकतीच एका पॉडकास्टरनी घेतली, जो इंटरनॅशनल फेम पॉडकास्टर आहे. त्यामुळे पॉडकास्टर्स आर व्हेरी फेमस. आयदर दे टॉक, they speak about some subject and that audio file is communicated to all people, or they take interviews of people, they ask people to speak about different subjects, and that also is called podcast. आणि मग त्या पॉडकास्टची लिंक कधी टेलिग्रामवर, कधी इंस्टाग्रामवर, कधी व्हॉट्सॲपवर शेअर केली जाते. असा तो पॉडकास्ट असतो. पॉडकास्ट आर युजली एपिसोडिक, मीनिंग दे आर रिलीज्ड इन अ सिरीज ऑफ एपिसोड्स. पॉडकास्टचे सिरीज असतात, एपिसोड्स असतात वेगवेगळे, आणि ते एक एपिसोड झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा. मग प्रत्येक पॉडकास्टरनी एक कुठला तरी आपला एरिया ठरवलेला असतो. मग कोणी पॉलिटिक्सचे पॉडकास्ट असतात, काही एज्युकेशनल पॉडकास्ट असतात, काही जनरल रेग्युलर लाईफ गोलचे पॉडकास्ट असतात, काही आपल्या लाईफला चांगल्या पद्धतीने जगण्याचं बळ देणारे पॉडकास्ट असतात. असे वेगवेगळ्या विषयावरचे पॉडकास्ट असतात. आणि हा देखील एक इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनचा अतिशय महत्त्वाचा टाईप आहे. सो इन ऑल व्हॉट वी हॅव सीन इज दॅट दी व्हेरियस टाईप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन, definition of electronic communication that we have seen, and that is the end of topic 3, electronic communication, email, blogs, social media, part 2. Here we come to an end of topic 3, and now we move to topic 4, that is internet concept and application, part 1. This also is very much interesting, that as we know internet, but if questions are asked about it, how we are going to write it? प्रश्न जर विचारले तर त्याची उत्तर आपण कसे लिहिणार आहोत ते आपल्याला या टॉपिकमध्ये समजणार आहे. तोपर्यंत माझं जे चॅनल आहे, यूट्यूब चॅनल डॉक्टर अविनाश मोरील या नावाचं, त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सोशल मीडियावर मला फॉलो करा, माझ्यासोबत जोडले राहा. आपण वेगवेगळे कोर्सेस या सगळ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब जरूर करा, आणि फक्त तुमच्यापर्यंत न ठेवता आपल्या मित्रांना देखील याची इन्फॉर्मेशन द्या. अजून अनेक माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी या प्रोसेसमध्ये आलेले नाहीत, त्यांना तुम्ही घेऊन या, सो दॅट दिस वंडरफुल syllabus we will cover, discussing all the things in a wonderful manner. Okay, so take good care of yourself. Thank you so much. Let's meet in topic 4 in the next episode. Till then, bye bye.